मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी एस टी कामगारांची जी संयुक्त कृती समिती आहे या समितीच्या बरोबर जवळजवळ 2 तासापेक्षा जास्त वेळ त्यांनी चर्चेला दिला. आमच्या सगळ्या बाजू त्यांनी ऐकून घेतल्या. मी प्रथमतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. बांधवांनो, एस टी कामगारांचं जे वेतन आहे ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे व्हावं हा आग्रह आमच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी आजच्या बैठकीत लावून धरलेला आहे. आता त्याच्या संदर्भातलं जे आर्थिक बर्डन आहे, आर्थिक जो भार आहे त्याच्या संदर्भात अर्थ खात्यापर्यंत मेसेज गेलेला नाही आणि म्हणून त्यांनी एक विनंती केली की मला एक 4 दिवसांचा वेळ द्या आणि गुप्ता साहेब आणि तिथले ते सेठ साहेब जे आहेत या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी 2 मिटिंगा पुढे आठवडाभरात लावण्याची त्यांनी आता ती पत्रही देत आहे. या दोन्ही गोष्टींच्या नंतर 20 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय एस टी कामगारांच्या प्रश्नावर निश्चित तोडगा काढतील अशी त्यामुळं त्यांच्या विनंतीला किंवा आजच्या बैठकीचा जो चर्चा आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने आज आमची सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची तिथून बैठक संपल्यानंतर इथे या ठिकाणी आम्ही चर्चा केली. या चर्चेत आम्ही साधक हा विचार केला की उद्या 9 तारखेला आपण सगळ्यांना धरणे आंदोलनाची नोटीस आपली राज्यभरातली ती तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. 20 तारखेच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा ही आपली अपेक्षा आहे, आपला आग्रह आहे. परंतु समजा चुकून कार्यबाहुल्यामुळे काही उशीर लागला किंवा काय तर आपण गाफील न राहता आपल्याला येत्या 3 तारखेला पण 4 तारखेपासून राज्यामध्ये घरगुती जादा वाहतूक सुरू होते. आता संदीपजींनी सांगितलं की विठोबा रुसला त्या गणपती बसवायचा का नाही तर हे आपल्याला समजायला पाहिजे. आता काही लोकांचं म्हणणं आहे बा काय झालं आज घेऊनच या अमुकच करा, काही अडचणी असतात तांत्रिक बाबीच्या. एस टी प्रशासनाकडून ज्या गोष्टी वित्त विभागाला द्यायला पाहिजे त्या वेळेत न पोचल्यामुळे तो प्रस्ताव वित्त विभागाचा झालेला नाही. त्या अनुषंगाने 2 बैठकांच्यामध्ये निश्चितच मुख्यमंत्र्यांनी आमच्यासमोर त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशाप्रमाणे आता पत्र बैठकीत बनवण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यासहित ते पत्र आज आपल्याला मिळेल, आजच्या तारखेला ते मिळेल अशी अपेक्षा त्यांनी तसं कबूल केलं. ज्यावेळेला 20 तारखेला हा निर्णय होईल तर निश्चितच एस टी कामगारांना काहीतरी चांगलं शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आमचा आग्रह हाच आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ मिळाली. समजा याच्यामध्ये आपल्याला कुठं दगाफटका झाला तर 3 तारीख आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायची. उद्याच्या 9 तारखेच्या ऐवजी 3 तारखेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत म्हणजे आपल्या आंदोलनाची कार्यक्रम पत्रिका थांबवायची नाही. आपल्याला तुम्ही पुन्हा सातत्याने बैठका घ्या, आमदारांना निवेदनं द्या, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं द्या. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुमच्या कामगारांमध्ये आपल्या जो आहे ना तो आंदोलनाची जी धग आहे ती कायम ठेवा. निश्चितच याच्यातून मार्ग निघेल. नाही झाला तर 3ला आपण 100% आंदोलन करू. धन्यवाद.